महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा त्यासाठी मोठी बातमी, नमो शेतकरीचे 6,000 आणि पीएम किसानचे 2,000 आजपासून खात्यात सुरू। 28 जिल्ह्यांची यादी जाहीर। मोठी बातमी आली समोर। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमधून आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। आजपर्यंत तुम्ही फक्त प्रतीक्षा केलेली होती, आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपणार आहे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। ते म्हणजेच की नमो शेतकरी बांधवांनो, शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आजपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते अपात्र असणार त्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव खात्यावरती सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 व नमोच्या 10व्या हप्त्याचे 2,000 नेमके कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, ए टू झेड प्रोसेस आपण पाहणार आहोत। आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। आजपर्यंत तुम्हाला फक्त अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येत होतं की आज हप्ता मिळेल, उद्या हप्ता मिळेल, परवा हप्ता देईल, कोणी तुम्हाला प्रतीक्षेमध्ये तारखा ठेक सांगत होता। परंतु आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। सरकारला आज तुमच्या खात्यावरती रक्कम द्यायची लागणार आहे, कारण की सरकारने देखील यावरती मोठा निर्णय इथे घेतलेला आहे। मुख्यत्वे करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकरी बांधवांची 3 कामे पूर्ण असतील त्यांनाच या हप्त्याचे लाभ मिळेल। ती कामे खालीलप्रमाणे असणार आहे। त्यामध्ये पहिले काम फार्मर आयडी कार्ड काढलेले असणे अत्यंत आवश्यक आहे। दुसरे काम आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असावे। तिसरे काम ई-केवायसी ही तुमची प्रत्यक्षपणे पूर्ण असावी। पहिल्या टप्प्यात खालील 19 जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन ऐकावे। तुमची ही 3 कामे अत्यंत महत्त्वाची आहे। ते पूर्ण केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव जर यामध्ये असेल तर तुमच्यापर्यंत हा हप्ता नक्कीच आणि लवकरात लवकर पोहोचण्याची तुमची प्रतीक्षा इथे संपणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पहिला आहे बुलढाणा, चंद्रपूर, त्यानंतर भंडारा, पुणे जिल्हा, त्यानंतर उस्मानाबाद, नंदुरबार, गडचिरोली, गोंदिया, धुळे, अहमदनगर, अकोला, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, यवतमाळ, वाशिम, सातारा, सोलापूर आणि रायगड या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्याचा आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचे नाव जर यामध्ये असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमच्या कमेंटमुळे दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत ही बाब पोहोचते की तुमच्यापर्यंत नमोचे आणि पीएमचे 2 हप्ते 3 हप्ते एकत्रपणे जमा झालेले आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।